निवडणुकांची रणधुमाळी संपली, महापौर बसले, मात्र आता प्रश्न पडला आहे तो सामान्यांचा आणि नागरिकांचा। यातच आता सामान्य नागरिकांचा जो किस्सा आहे तो अजूनच फाटला जाणार आहे, अजून त्याला कात्री लागणार आहे। याचं कारण असं आहे की विजेचे दर जे आहेत ते वाढणार आहेत आणि या सर्व संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे नेते अतुल लोंढे सर जोडले गेले आहेत। सर, खूप खूप स्वागत तुमचं सामटी मराठीमध्ये। तुम्ही एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की वीज दर वाढ जी आहे ती काही टक्क्यावरून जास्त प्रमाणात वाढणार आहे। काय नेमकं प्रकरण आणि कशा पद्धतीने ती वीज दर सरकारकडून वाढवली जाणार आहे? असं की नवीन धोरण येत आहेत। दर 5 वर्षाला एक मल्टी इयर टॅरिफ पॉलिसी येत असते। त्या अनुषंगाने या टॅरिफ पॉलिसीमध्ये अनेक शंका घ्यायला जागा आहे। 3 वेळा ही बदलण्यात आली। एक वेळा कारण सांगण्यात आलं की डायरेक्टरची ट्रान्सफर झालेली आहे म्हणून पुन्हा नव्यानं जनसुनावण्या केल्या। मग त्यानंतर 25 जून आणि 28 मार्च 2025 यातलं अंतर होतं की 28 मार्च 2025 योग्य होतं। असं जे छोटे आणि मध्यम उद्योगामध्ये इन्व्हॉल्ड आहेत सोलर पॉवरच्या, त्यांचं असं म्हणणं आहे। आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही पीक अवर्स का वाढवले? कारण पीक अवर्स पहिले 3 तासांनी कमी होते, त्याचं कम्पन्सेशन हे मिळत होतं। जसं तुमच्या घरावर सोलर प्रोजेक्ट आहे तर त्या सोलर प्रोजेक्टला सकाळी आपण जे वापरतो तर पीक अवर्स 6 ते 10 होतं, ते आता 5 ते 12 केलं। ओके, म्हणजे ते जनरेशनचं तुम्हाला कम्पन्सेशन मिळणार नाही। मग आता जी नवीन पॉलिसी आहे याच्या अनुषंगानं पुढं जे तुम्ही आता 3 लाखाचं 4 लाखाचं घरावर लावलं तर ते 6 वर्षात 5 वर्षात रिकवर होणार होतं, ते आता 11 वर्षापर्यंत गेलं। म्हणजे लावून काही फायदाच नाही आहे। तसंच छोट्या आणि मध्यम उद्योगाच्या संदर्भामध्ये कम्पन्सेशनची ही बाब आहे, त्यामुळे ते संपतील। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा आहे की सामान्य ग्राहकावर याचा वीज दर जो आहे तो 16 ते 20% पडणार आहे। ओव्हरऑल कमर्शियल, इंडस्ट्रीयल, कमर्शियल 20 किलोवॅटच्या आतमधले 20 किलोवॅटच्या वरचे याचं 16% 40% याचा वीज दर वाढ जी ती होणार आहे। मग आता तुम्ही ग्रीन इनिशिएटिव्हमध्ये एक धोरण ठरवलेलं आहे। धोरण असं आहे की टप्प्याटप्प्यानं कोळशावरचं अवलंबित्व जे आहे ते कमी करायचं आणि मग ते सौर ऊर्जा असेल, वायू ऊर्जा असेल, हायडल असेल, या सगळ्यामधनं आपलं उत्पादन वाढवायचं, 53% घेऊन जायचं। असं असताना मग तुम्ही पॉवर परचेस ॲग्रीमेंट कोळशापासून वीज निर्मिती करणाऱ्या लोकांसोबत मागच्या 5 वर्षात 20-25 वर्षासाठी कशासाठी केलं? मग आता प्रश्न हाही उरतो की या धोरणामुळे वीज महाराष्ट्राची ही देशात सर्वात महाग झालेली आहे, सर्वात महाग। इतर राज्यामध्ये किती? इतर राज्याच्या तुलनेमध्ये, इतर राज्याच्या तुलनेचा चार्ट मी दिलेला आहे। आपल्या इथे 16 ते 21 रुपये पण जाणार आहे। साधे कमर्शियल रेट आपले 10 रुपये 50 पासून 11 रुपयाच्या वरती आहे। तेच तुम्ही तेलंगणा पाहिलं, कर्नाटक पाहिलं, गुजरात पाहिलं, तामिळनाडू पाहिलं, तुमच्या लक्षात येईल हे सगळे इंडस्ट्रीयल औद्योगिक राज्य आहेत ज्याच्यामध्ये आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं कमी आहे। मग तेच कोळसाने निर्मिती करतात ना, तेच पॉवर इक्विपमेंट वापरतात ना, मग त्यांच्यामध्ये ते राज्यामध्ये स्वस्त आणि आपल्या राज्यामध्ये महाग का? तर आमचे काही प्रश्न आहे की तुम्ही कोळसा कोणाकडनं घेता? कोळसा दर आपल्या राज्यात कोणत्या दराने आपण घेतो, शेजारी राज्य कोणत्या दराने घेतात? पॉवर इक्विपमेंट आपण कोणत्या दराने घेतो, शेजारी राज्य कोणत्या दराने घेतात? अशा अनेक गोष्टी ज्या आहे त्या अनेक गोष्टी उपस्थित होतात आणि त्या गोष्टीच्या अनुषंगाने सामान्य माणसावर पडणारा बोजा, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वीज महाग असल्यामुळे इथून उद्योगांचं पलायन दुसऱ्या राज्यामध्ये होत आहेत। आता स्वर्गीय अजितदादांनी मागे बोलले होते की बट्ट्याबोळ झाला, उद्योग सगळे बाहेर चालले। तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना बेरोजगारी वाढणे आणि सामान्य माणसाच्या खिशावर मोठी कात्री बसणे, एवढी मोठी महागाई, जेव्हा की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की दर वर्षाला 10% वीज दर कमी होणार, असे 5 वर्षात आम्ही 50% वीज दर कमी करू। हे तर उलटंच होत आहे ना। 16% वीज दर वाढ जी आहे ती सामान्य माणसाला बसणार आहे। त्याच्यामुळे हे जे धोरण आहे हे परत घ्यावं म्हणून MERCच्या कालच्या जनसुनावणीत मी स्वतः गेलो होतो काँग्रेसतर्फे, विरोधकांतर्फे, आणि आजसुद्धा आपल्या माध्यमातून सामान्य जनतेपुढून सरकारपुढं आम्ही हा प्रश्न उपस्थित केला की तुम्ही जर हे केलं नाही तर मोठं आंदोलन वीज दरवाढीच्या संदर्भामध्ये काँग्रेस राज्यामध्ये उभं केल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही म्हणालात की इतर राज्यामध्ये सगळा म्हणजे वीज दर जो आहे तो कमी आहे, आपल्या राज्यात जास्त आहे देशामध्ये। आपलं राज्य सरकार कुठून नेमकं जे इक्विपमेंट्स आहेत, पॉवर इक्विपमेंट्स, हे कुठून घेतं नेमकं? कोळसा असेल हे कुठून घेतं, कोणाकडनं घेतं? आता हे सांगावं लागेल ना, आम्ही सरकारला प्रश्न उपस्थित केलेले आहे। सरकारला सांगावं लागेल, जो तुम्ही हे 3 वेळा जनसुनावणी वाढवली आणि मल्टी इयर टॅरिफ पॉलिसीची वाढून इथपर्यंत आणली, तर अशी पण आमच्याकडे माहिती आहे की हे IPO काढणार आहे आणि IPO काढून प्रॉफिटमध्ये दाखवून IPO काढून ही सेक्टर जे आहे हे अदानीला विकणार आहे, प्रायव्हेट प्लेयर्सला विकणार आहे। ही पण गोष्ट आम्ही ऐकलेली आहे। याचाही खुलासा जो आहे तो देवेंद्र फडणवीसांना करावा लागणार आहे, सरकारला करावा लागणार आहे। बरं, आज महापौर बसला,
भाजपचा महापौर बसला, उपमहापौर जो आहे तो शिंदे सेनेचा बसला आणि आज पहिल्याच दिवशी काँग्रेसचे सर्व नगरसेवक जे आहेत ते तोंडावरती मास्क घालून त्यांनी महापालिकेत प्रवेश केला आणि पर्यावरणाच्या ज्या घोषणा आहेत, पर्यावरण बचावाच्या घोषणा दिलेल्या आहेत. कसं बघता याकडे? कारण तुम्ही देखील हा एक आता महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे वीज दरवाढीचा आणि दुसरीकडे काँग्रेसच्या नगरसेवकांनी, तुमच्याच नगरसेवकांनी पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. इथून पुढे भविष्यात काँग्रेस जी आहे ती जनसामान्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावरती उतरलेली पाहायला मिळेल. आम्ही सातत्यानं उतरतो. आम्ही मनरेगाचं पूर्ण देशभर आंदोलन करत आहे. दुर्दैवाने मीडियाला दिसत नाही. हा प्रॉब्लेम आहे. आम्ही सातत्यानं लोकांचे प्रश्न घेऊन उतरतो. पर्यावरणाचा प्रश्न मोठा झालेला आहे. आपण पाहिलं असेल की डावोसमधली जी इकॉनॉमिक कॉन्फरन्स होती त्याच्यामध्ये गीता गोपीनाथांचं आपण स्टेटमेंट ऐकलं असेल की देशावर, भारतावर, मुंबई ही इंटरनॅशनल शहर असल्यामुळे सांगतो मी हे, की टॅरिफपेक्षा जास्त धोकादायक काही असेल तर ते पोल्युशन आहे. आपण दिल्लीतलं पोल्युशन पाहिलं, मुंबईमध्ये पोल्युशन आहे, नागपूरमध्ये पण पोल्युशन आहे. इतकी हवा खराब झालेली आहे की सगळंच खराब केलेलं आहे. आता हवाही खराब करून राहिलेली आहे. त्यामुळे पर्यावरण हा येणाऱ्या काळामध्ये मोठा विषय होणार आहे. क्लायमेट चेंज हा मोठा विषय आहे आणि पर्यावरणाच्या अनुषंगाने जर विचारच करत नसेल आणि अंधाधुंद कन्स्ट्रक्शन, अंधाधुंद पोल्युशन पसरवणं, त्याच्यावर सरकारचा कुठला धरबंद नसणं, तर सत्ता, पैसा, कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करणे, सामान्य माणसाच्या जीवाची काही किंमत आहे की नाही आहे, हा प्रश्न जो डावोसमध्ये गीता गोपीनाथांनी उचलला होता तो आम्ही सगळे उचलतो आहे. अनेक वर्षापासून उचलतो आहे पर्यावरणाचा प्रश्न. बरं, एक वेगळा राजकीय प्रश्न आहे. 2018 जी काही राजकीय समीकरणं आपण बघतोय, मग ते भाजप आणि शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवली, मग महाविकास आघाडी स्थापन झालं, मग तेव्हापासून ते आतापर्यंत आपण सर्वांनी ते राजकीय समीकरण पाहिले. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचं आता बिनसलेलं पाहायला मिळत आहे. चंद्रपुरात ठाकरे सेनेने थेट भाजपसोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन केलेली आहे. आता भविष्यात कसं असेल नातं काँग्रेसचं आणि ठाकरे गटाचं? नाही, एक आता गोष्ट अशी आहे की आमची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी जरी नसली तरी इतर कोणासोबतही जा, आपण बीजेपीसोबत जाऊ नका, ही भूमिका तर आहेच ना. पण आता चंद्रपूरमध्ये असं का झालं याचं उत्तर तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच द्यावं लागेल. विश्वासघात म्हणावं लागेल ठाकरे गटाकडून काँग्रेसचा. याचा विश्वासघात आहे की दुसरा काही कारण आहे ह्याचं उत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेलाच द्यावं लागणार आहे. वंचित आघाडीचालाही याचं उत्तर द्यावं लागणार आहे. आणि बीजेपी ही MIM आहे आणि MIM ही बीजेपी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. अचलपूर, अकोट, अमरावती, अकोला आणि आता चंद्रपूर, कधी तटस्थ राहून, कधी सोबत राहून, कधी कोऑपच्या माध्यमातून मदत करून, अशा पद्धतीनं लोकांसमोर, जनतेसमोर हा आता सरळ सरळ आलेला आहे की हिंदू मुस्लिम हे फक्त मूळ मुद्दे जे आहे, बेरोजगारी आहे, वीज दरवाढ आहे, त्याच्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही आहेत, शेतकऱ्यांना दुष्काळामध्ये मदत करत नाही आहेत, पाऊस पडला अतिवृष्टीत मदत करत नाही आहेत. कारण हे हिंदू मुस्लिम करून निवडणुका जिंकण्याचं जे अस्त्र आहे ते लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि हे आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आता MIM आणि बीजेपीचं काही चालणार नाही याच्यात. पण ही असली कसली होती? एका ठिकाणी प्रचंड विरोध करायचा राजकीय लेवलवरती आणि स्थानिक स्तरावरती कुठेतरी जाऊन एकत्र यायचं, हातमिळवणी करण्याची, सत्ता स्थापन करायची. ठाकरे गटाने बरेच आरोप केले होते भाजपवरती, ED, CBI या सगळ्या गोष्टी, आणि आता अशी हातमिळवणी. म्हणजे शेवटी कसं, आता चंद्रपूर आता एक ती महानगरपालिका आहे. एवढ्या महानगरपालिकांमधली 28-29 महानगरपालिकेमधली एक महानगरपालिका आहे. तिथे जे काही घडलं त्या संदर्भामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचेच नेते जे आहेत ते उत्तर देऊ शकतात. काँग्रेस त्याला उत्तर देतील? ठाकरे गटाला तुमचं उत्तर काय असणार आहे? त्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. पण एक महत्त्वाचं आहे की एकत्र येण्यामागचा उद्देश होता BJP जी देशाचं संविधान, लोकशाही ज्याला घातक ठरत आहे त्याच्या विरोधामध्ये सगळे एकत्र आले होते. हेच कॉमन मिनिमम प्रोग्राम होता. कॉन्स्टिट्यूशन, संविधान देशाचा कॉमन मिनिमम प्रोग्राम होता. BJP जी घातक ठरत आहे देशासाठी त्याला दूर ठेवणं हे होता. याचा असं कसं होईल? कारण स्थानिक लेवलला युती होत चालली. याचं उत्तर जे आहे ते शिवसेनेचे नेते सांगू शकतात. एक त्याच्यावरती प्रश्न पुन्हा एकदा, महाविकास आघाडी कायम राहील काँग्रेस आणि शिवसेना राज्यस्तरावर? इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती, महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी होती. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक नेत्यांना हा निर्णय घ्यायचा होता की कोणासोबत जायचं. अट फक्त एवढीच होती की ते इंडिया आघाडीतले घटक पक्ष असावेत, महाविकास आघाडीतले घटक पक्ष असावेत. मग सगळ्याच ठिकाणी आमची युती आघाडी होती असं नाही आहे. पण BJP सोबत जाणे हे मान्य नव्हतं. तुम्ही पाहिलं असेल की आम्ही अंबरनाथमध्ये आमचे लोक गेले, 12च्या 12 काढून फेकून दिले. आम्ही कारवाई केली आहे. शेवटचा एक प्रश्न, काल रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि अनेक महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते उपस्थित केलेले आहेत, विमानाला घेऊन आणि अजितदादांच्या मृत्यूला घेऊन. काय वाटतं नेमकं? त्यांनी अनेक त्यामध्ये गंभीर मुद्दे उपस्थित केले, मग ते पायलट चेंज करण्यापासून असेल किंवा मग त्यामधला ब्लॅक बॉक्स असेल, अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केले. मेंटेनन्सपासून उपस्थित केले की अशी कोणती फाईल होती की त्याच वेळेस सही झाली पाहिजे नव्हती. दादांकडे फाईली तशा पेंडिंग राहत नव्हत्या. मग कोणती होती ती फाईल मंत्रालयातनं का आणावी लागली, कोणाच्या भेटीमुळे, कोण पूर्व विदर्भात ते नेते आहे, फ्लाईटची लँडिंग ट्रॅजेक्टरी कुठून उतरायला पाहिजे, चुकीचा मार्ग का निवडला,
पायलट का चेंज झाले, त्या पायलटवर अनेक कारवाया झाल्या होत्या, ते एवढ्या मोठ्या VIP ला कसं काय अलाउ केलं, अशा अनेक गोष्टी. आणि आमची अशी पण माहिती आहे की ब्लॅक बॉक्स VSR बंद ठेवते. VSR कंपनी ब्लॅक बॉक्स बंद ठेवते विमानात. त्याच्यावर थोडासा विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती आहे, कारण की तुम्ही एव्हिएशन फ्युएल विमानामध्ये घेऊन जाण्याची परवानगी देता किंवा ते विमानात घेऊन जातात, हे कोणावर लक्ष आहे का कोणाचं? हा बॉम्बच आहे ना जिवंत प्लेनमध्ये, जर असं आहे तर. आणि अशी जी माहिती येते की ब्लॅक बॉक्स बंद होता, मग याच्यावर थोडासा विश्वास असल्यासारखं वाटतं की त्याचा खुलासा करावा DGCAने की ब्लॅक बॉक्स बंद होता का, याचा खुलासा DGCAने करावा. तसा आरोप आहे की तो VCR कंपनी जी आहे अशी माहिती आहे आणि आम्ही तो प्रश्न यासाठी उपस्थित करतो आहोत कारण जीव गेलेला आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पेट्रोल, एव्हिएशन फ्युएल, ATF तुम्ही घेऊन जायला, म्हणजे विमानात घेऊन जाणारी कंपनी, जिवंत बॉम्ब विमानामध्ये घेऊन जाणारी कंपनी असं करू शकते असं वाटण्याचं हे ना स्कोप आहे. आटोलोटो नेमकं कोणाचा असावं किंवा आशीर्वाद नेमका कोणाचा असावा, कारण हे गंभीर आहे. ते आता इन्व्हेस्टिगेशनचा प्रश्न आहे तो. हा घातपात वाटतो अशा पद्धतीचं काल जे काही रोहित पवारांनी जे काही प्रेझेंटेशन केलं, जे काही मुद्दे ठळक लक्षात आणून दिले, VSR कंपनीचं बेजबाबदारपणे वागणं, ब्लॅक बॉक्ससारखी गोष्ट बंद ठेवण्यासारखी माहिती येणं, हा गंभीर विषय. याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. आणि हे सगळं असेल तर VSR कंपनीवर आणि ह्याच्या मागे कोणी आहे का, या घातपाताच्या मागे, याची सगळी चौकशी करून लोकांना सजा दिली पाहिजे. हा प्रश्न कुठल्या पक्षाचा नाही आहे. अनेक मोठे नेते जे आहेत ते फ्लाय करतात. एवढा मोठा महाराष्ट्र निवडणुकीच्या वेळेस सगळ्या सभा कव्हर करायचं म्हणजे सगळेच पक्षाचे नेते फ्लाय करतात. असं जर होत असेल आणि अशा घातपात जर होत असेल तर हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धरून नाही आहे, याच्यावर कारवाई झाली पाहिजे. खूप धन्यवाद सामटेशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन नितीन करासह मी सुरज मसुरकर, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.